बॅनर बाहेरच्या बाजूला घे रे. अरे ए बसलाय काय? स्वतःच लग्न आहे का? दादा दादा टेम्पो नाही आला अजून. टेम्पो नाही आला, मी बोलवायचा. त्या गाड्यांचं काय आहे तिकडे बरं लावतो. त्या गाड्याच्या तिकडे व्यवस्था कर बसण्याची. ठीक आहे. पाण्याचं काय? पाण्याचं चालू आहे. आणि भटजी भटजी नाही आला अजून. उद्या ते ढोल ताशे वरातीला येणार आहे, ते कन्फर्म केलं का? हा ते झालं कन्फर्म सगळं. किती वाजता येणार आहे? येतील 9-9:30 वाजेपर्यंत. आणि तिथलं मंडपाचं काम अर्धवट राहिलेलं ते ते किती करून आता लगेच. तिथला मंडप नंतर बघ, आधी मागचा लावून घे. अरे केवढा आहे हा तरे साला बबलीचा भाऊ रेडा साला माझा कर्दन काळ. ह्याची ना माझी तर लहानपणापासूनची खुन्नस आहे माहितीये का. मी कैऱ्या पाडायला जायचो ना, मी स्वतः मेहनत करून जायचो रे झाडावर. तर फुल दमदाटी करून माझ्याकडून कैऱ्या काढून घ्यायचो. करायचं काय पडायचं रोकडे. आपण जाऊया. थांबा जरा. मी नडूकरी जाऊन मला प्यायला. अरे रेडा दिसत असला तरी आपल्यात पण काय कमी दम नाही. एवढं प्रेरित होऊन जायची गरज नाही दंगल बघून. याने जो डोळे उघडून तुझ्याकडे बघितलं ना, चड्डीत लघवी होईल तुला. आपण इथे कशासाठी आलोय? जरा इथे गडबड करून चालणार नाही. आपण शांतपणे विचारपूर्वक केल्या पाहिजेत गोष्टी. ठीक आहे. हे बघ इथे खूप लोक आहेत, लय घेतील आपल्याला. दादा ए दादा बबली त्यातली कोण? बरी आहे रे. हाईट मुळे मार खाल्ला यार. नाही तर साडी नेसून गेलोच होतो मी तिकडे. रोकडे तुला सांगतो, 4थीत असताना मी भांडीवालीचं काम केलं होतं गॅदरिंग मध्ये. दुसरं पारितोषिक काढलं रे. काहीतरी तर असेल ना म्हणजे माझ्यात. अरे खरं मी तुला काढून दाखवू का बाईचा आवाज आहे बा. आमच्या रोकड्याला गप 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 गप. अरे नाही गप. फाटली यार इथं माझी. आणि काय साडी घालायचं पडलं यार. फाटली घरी. सगळं ठीक असेल ना यार तिथं. आधी हे बघ, तुला खरंच आमचा धनराज आवडतो का? आवडत. तुला खरंच त्याच्याशी मनापासून लग्न करायची इच्छा आहे? हो आहे. गुड. ओके. म्हणजे उद्या समजा तुझ्या आई बाबांनी तुला ब्लॅकमेल केलं
आणि म्हणले की आमच्या रोकड्याने तुला फूस लावली तर काय सांगशील? मी सांगित माझ्या मर्जीनं लगीन केलं म्हणून. हा हा कठीण आहे. तेच कठीण आहे. हे बोलणं सोपं आहे, करणं कठीण आहे, कळलं का? आणि हे बघ, शहरात जाऊन राहावं लागेल, घरापासून लांब जायला लागेल, आई बाबा भेटणार नाहीत. हा तसं या बुजगावण्यासोबत लग्न करून आई बाबा भेटणारच नाहीये. त्यापेक्षा जो आवडतो त्याच्यासोबत राहिलेलं बरं. अच्छा, म्हणजे तुझं पक्क आहे. हं? हा मग मी बॅग पण भरून ठेवली. निघायचं आपण. थांब, काय गडबड करू नको. आमच्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे. हा ओके, हे बघ, आता तुला फक्त एकच काम करायचंय की कोणीही विचारलं की तुला रोकड्याशी लग्न करायचंय का, रोकड्या? धनराज रोकडे यांच्याशी लग्न करायचं आहे का, तर तू काय सांगणार? हा, हो. ते तर आता पण बोलेन मी, पण घरचे कोंडून ठेवतील ना. हे बघ, आमच्या डोक्यात एक प्लॅन ठरलाय. त्याप्रमाणे जर सगळं घडलं तर तुझे आई बाबाच तुला विचारतील की तुला रोकड्याशी लग्न करायचं आहे का. हा, आणि तुझेच आई बाबा त्याचं लग्न लावून देतील तुझ्याशी. हा, त्यामुळे सगळं व्यवस्थित होऊ दे. ओके, आणि हे बघ, काही गडबड झाली तर आम्हाला ह्या विषयात नाही मरायचं. ओके, फॉर युअर इन्फॉर्मेशन, मी एक होमिओपॅथीचा डॉक्टर आहे, सौमित्र ठोंबरे माझं नाव. ओके, हा आदिल याची स्वतःची नर्सरी आहे. त्यामुळे आम्ही प्रतिष्ठित माणसं, आम्हाला असं मरायचं नाही आहे. त्यामुळे प्लीज प्लीज, आम्ही हे सगळं मित्रासाठी करतोय. अहो पण हे कसं शक्य आहे? शक्य आहे, तू फक्त माती खाऊ नकोस. ओके. मावशे, तू आवाज किती बऱ्यापैकी सुटला तुझा. हो अगं, मला ना माताजींनी सांगितलंच होतं की तुझ्या आतमध्ये ना काहीतरी साचलंय. तुझं मन एखाद्या खिडकीत अडकलेल्या पक्षासारखं झालंय, पण मला ते कळतच नव्हतं. कारण कसं असतं, घसा म्हणजे अभिव्यक्तीचं माध्यम आणि घसा दुखणं म्हणजे अभिव्यक्तीचं माध्यम दाबलं जाण्यासारखं होतं. आणि म्हणून मला तो त्रास होत होता. मी गुदमरत होते, तडफडत होते. पण मग मी माताजींच्या समोर रडले आणि मग अचानक माझ्या आतमध्ये तडफडणारा पक्षी असा उडून गेला. मला खूप मुक्त वाटलं. हो ना? हो. मग गुड, व्हेरी गुड. मला काही झेपत नाही याच्यातलं. मनाची दारं कशी उघडतात? पक्षी काय टाइमपास लावलाय? आटोपलं नाही का अजून? चाललंय. हा, जा जा. हा, दोघे एकत्र? अरे गावाकडची माणसं आहेत, जातात तशी एकत्र, सवय असती. अगं, तू इथे काय करतेस? मला वेगळ्या रूम मध्ये का शिफ्ट व्हायला सांगितलं? मला खूप भीती वाटते तिकडे. अगं, म्हणून तू इथे येऊन असं डोक्यावर चादर घेऊन आम्हाला घाबरवणार आहेस का? ते मी आत्म्यांना दिसू नये म्हणून आली अशी चादर घेऊन. काय बोलतेस? बबली कुठे आहे? काय दाजी, इतक्या लवकर कसं काय नाही झालं? जाब विचारायला आलेलोय. कसला जाब? मला हे लग्न मान्य नाही. पण असं लग्नाच्या दिवशी लग्न मोडायला निघालात, माझ्या बहिणीशी कोण लग्न करेल? मामी, तू